वक्ते तन्मय केळुसकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या सत्रास सुरुवात करावी. तन्मय. धन्यवाद निनाद. उपस्थित सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार. आजचा आपला विषय आहे टिळक आणि स्वदेशी. तर सुरुवात आपण एका छोट्याशा अशा गोष्टीतून करूया. साधारणपणे दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ होता. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर साधारण जपान हा अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली होता. त्यावेळी घडलेली एक छोटीशी गोष्ट सांगतो की कॅलिफोर्निया, अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर संत्र्यांची पैदास झाली, मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन झालं. मग आता हे इतकं संत्र्याचं करायचं काय, तर मग जपान ही हक्काची बाजारपेठ आहे, मग तिकडे आपण ते विकूया असं अमेरिकेने ठरवलं. आणि तसं जपान सरकारला त्यांनी सांगितलं. जपान सरकार म्हणालं काही गरज नाहीये, आमच्याकडे पुरेसं होतं उत्पादन, त्याच्यामुळे उगीच अजून आयातीची आम्हाला गरज नाहीये. पण धाकदपटशाहीने अमेरिकेने तरी पण बाजारपेठा पूर्ण भरल्या संत्र्याने. जपानच्या सगळ्या बाजारपेठांमध्ये संत्री अमेरिकेची दिसू लागली. साधारणपणे काही दिवसांनी मार्केट रिपोर्ट आला. मार्केट रिपोर्ट मध्ये असं दिसून आलं की एकही संत्र विकलं गेलं नाहीये. जपानच्या लोकांना संत्री भयंकर आवडतात आणि तिकडे ती मोठ्या प्रमाणावर पैदास होतात. स्वस्त किमतीत असून सुद्धा अमेरिकेतून एकही संत्र घेतलं गेलं नाही. आणि ह्याच व्रताला आपण स्वदेशी असं म्हणतो. आपल्याकडे स्वदेशी ही चळवळ टिळकांनी आणली का? तर नाही. त्याच्या आधीपासून आपल्याकडे स्वदेशीची चळवळ होती, पण त्याला योग्य परिपक्व असं वातावरण निर्माण करून, ते वातावरण योग्य प्रकारे हेरून जर का कोणी तिला राष्ट्रीय चळवळीची एक रूपरेषा दिली असेल, असं प्रेझेंट केलं असेल, तर ते टिळक होते. आज हा विषय का घ्यायचा, हा दुसरा एक महत्वाचा प्रश्न सगळ्यांना पडू शकतो की आज का स्वदेशी. तर ह्याचं एक मुख्य कारण असं की साधारण ग्लोबलायझेशन आणि ह्या सगळ्या काळामध्ये आपण ते जे जुने आपले विचार होते किंवा जुने ज्या शिकवणी होत्या, ज्या टिळकांनी, महात्मा गांधींनी दिल्या, त्या आपण विसरत चाललो आहोत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या जे स्वदेशीचे संस्कार होते, ते संस्कार कुठेतरी लोप पावत चालले आहेत की काय असं वाटायला लागलं. आणि अशातच ह्या कोरोनामुळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे असेल, आता आपल्या पंतप्रधानांनी, माननीय पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत ही हाक दिली आहे. मग आता आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल तर त्याची पहिली पायरी जर कुठली असेल तर ती स्वदेशी. आणि ज्या वेळेला मग आपण स्वदेशीचा अभ्यास सुरू करतो, त्यावेळेला स्वदेशीचा अभ्यास सुरू करताना आपल्याला टिळकांची स्वदेशीची चळवळ बारकाईने अभ्यासणं हे गरजेचं असतं. आज आपल्याकडे पूर्ण स्वदेशी चळवळ अभ्यासण्या इतपत वेळ नाहीये, बट जे काही महत्वाचे मुद्दे मला वाटले त्याच्यातले ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. साधारण रूपरेषा आत्ताच्या ह्या व्याख्यानाची असे असणार आहे की सुरुवातीला काय पार्श्वभूमी होती, नक्की स्वदेशी चळवळ म्हणजे टिळकांनी काय केलं, त्यानंतर त्यावेळची परिस्थिती कशी होती, औद्योगिकरण किती प्रमाणात होतं भारतात, याबद्दल आपण बघू. स्वदेशीकडे टिळक काय दृष्टीने पाहायचे हे आपण बघणार आहोत. त्यानंतर टिळकांनी स्वदेशी बाबत लिहिलं, स्वदेशी बाबत भाषणं केली, पण तितकवरच ते थांबले का? तर नाही, त्यांनी पुढे जाऊन काही कृती सुद्धा केल्या. कृतीप्रवण नेतृत्व असल्यामुळे त्यांनी प्रत्यक्षात काही गोष्टी केल्या. त्या कोणत्या आणि ह्या सगळ्याचा शेवटी परिणाम काय झाला? खरंच स्वदेशीने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला काही फायदा झाला का नाही झाला? काय नक्की घडलं? ह्या सगळ्याचा आपण ह्या संपूर्ण सत्रात आढावा घेणार आहोत. सुरुवात पार्श्वभूमीने अशी, आत्मनिर्भरतेच्या तत्वज्ञानाची पायाभरणी म्हणून टिळकांनी पाहिली. मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला इंग्लंडमधून जो आयात माल व्हायचा, त्याच्याऐवजी स्वदेशातच निर्माण होणारा माल विकत घ्यावा, त्यातून जे पैसे आपल्या भांडवलदारांकडे जातील, स्वदेशी भांडवलदारांकडे जातील, त्यातून नवीन उद्योग निर्माण होतील. आणि अशा प्रकारे भारतात औद्योगिकीकरणाची एक
पायाभरणी होईल आणि त्यावर उद्याचं स्वराज्य उभारता येईल असा टिळकांचा कयास होता, असं त्यांचं ठाम मत होतं. आणि म्हणून त्यांनी स्वदेशीची ही चळवळ चालू केली. भारतीय औद्योगिक क्षेत्र त्यावेळेला अत्यंत निद्रिस्त अवस्थेत होतं. कोणत्याही प्रकारचे मोठे उद्योगधंदे आपल्याकडे नव्हते. बहुतेक वर्ग हा शेतीप्रधान होता, कारण की त्यातून कच्चा माल व्हायचा. त्यामुळे इंग्रजांनी त्याला थोड्याफार प्रमाणात का होईना प्रोत्साहन दिलं. मात्र औद्योगिकीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष जाणून बुजून आणि मुद्दामून इंग्रज सरकारने केलेलं, आणि ह्या सगळ्याचा कुठेतरी परिणाम भारताच्या औद्योगिकीकरणावर झालेला. अशा वेळेला टिळकांनी स्वदेशी आणि बहिष्कार हे दोन प्रमुख शस्त्र सामान्य लोकांच्या हातात दिली. मुळात हे स्वदेशी काय आहे, तर जसं मी मगाशी सांगितलं की जपानने एकही संत्र घेतलं नाही. याचं कारण त्यांच्या रक्तात स्वदेशी भिनलेलं आहे. हे एक व्रत आहे. हे कसलं व्रत आहे की माझ्या देशावर भयानक प्रेम आहे आणि त्यामुळे माझ्या देशात जे पिकेल तेच मी घेईन, त्यालाच मी अधिक प्राधान्य देईल. हे जे व्रत आहे किंवा हे जे आपल्या नसानसात भिनलेलं तत्व आहे त्याला आपण स्वदेशी असं म्हणू शकतो. हे तत्व त्यावेळच्या तळागाळातल्या लोकांना, अत्यंत सामान्य परिस्थितीतल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं, गावाखेड्यापर्यंत पोहोचवायचं काम टिळकांनी केलं आणि सगळ्या स्तरातल्या लोकांना त्यांनी राष्ट्रकार्यात जुंपलं. त्याआधी टिळकांनी साधारण काँग्रेसमध्ये आपलं स्थान बनवायच्या आधी काँग्रेसची प्रतिमा ही साधारणपणे अशी होती की श्रीमंतांचा, सरंजामांचा आणि उच्चभ्रू लोकांचा हा पक्ष आहे. सामान्य जनतेला तिकडे कुठलीच तिथे कोणी विचारत नाही. पण टिळकांचं संपूर्ण राजकारण ह्या एकाच गोष्टीभोवती फिरतं. टिळकांनी नेहमी हेच पाहिलं की सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा काँग्रेसशी जोडला जाईल आणि काँग्रेसच्या मार्फत तो कुठेतरी ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या उन्नतीसाठी कार्यान्वित होईल. आणि त्यासाठी टिळकांनी आपलं अख्खं आयुष्य खर्ची घातलं. ह्या सगळ्याला सुरुवात होण्यासाठी तत्कालिक कारण होतं लॉर्ड कर्झन याने केलेली बंगालच्या फाळणीची घोषणा. त्या आधीचा जर आपण थोडासा इतिहास पाहिला तर मुळातच ब्रिटिशांची जी सत्ता भारतात आलेली होती ती व्यापारी कारणानेच. ब्रिटिश आलेच ते व्यापारासाठी हातपाय पसरता पसरता त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि नंतर हळूहळू एक संस्थान, एक राज्य खालसा करत त्यांनी संपूर्ण भारताची सत्ता आपल्या हातात घेतली. त्यामुळे टिळकांना एक माहित होतं की एक गोष्ट त्यांना माहिती होती की ब्रिटिश हे जसे राज्यकर्ते आहेत तसेच ते व्यापारी सुद्धा आहेत. त्यामुळे आपण ह्या व्यापाऱ्यांना थोडा जरी धक्का दिला तर नक्कीच राज्यकर्ते आपल्याला सोयी देतील. आता ब्रिटिश इकडे आल्यानंतर त्यांनी परिस्थिती पाहिली आणि त्यावरून त्यांना एक लक्षात आलं की हा देश प्रचंड संपन्न आहे. मोठ्या प्रमाणावर व्यापार, मोठ्या प्रमाणावर उत्पन्न इथे येतं. त्यामुळे मग त्यांनी पहिली गोष्ट तर ही बघितली की भारताचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कशा प्रकारे कमी करता येईल आणि भारतीयांना दारिद्र्यात कसं लोटता येईल. ह्यासाठी त्यांनी काय केलं तर जे काही स्वदेशी उत्पादनं होतील त्यावर अधिकाधिक कर लादणं, भारतातून जो काही निर्यात होईल माल त्या सगळ्यावर कर लादणं आणि जमेल तितक्या प्रकारे भारतीय उद्योगधंद्यांना त्रास देणं, त्यांना कोणत्याही प्रकारचं आपल्याकडून सहकार्य मिळणार नाही याकडे बघण्याचं काम इंग्रज अधिकाऱ्यांनी केलं, ब्रिटिशांनी केलं. आणि ह्याच्या विरुद्ध जाऊन इंग्लंडमधून जो माल येतो त्या मालावर अत्यल्प प्रमाणात कर, त्या मालाला अधिकाधिक सोयी, ह्या व्यापाराला अधिकाधिक सोयी, अशा प्रकारचं धोरण ब्रिटिशांनी अंगीकारलं. ह्यामुळे झालं काय, याची परिणिती झाली काय तर भारतीय माल जो होता तो कर आणि इतर असुविधांमुळे त्याची किमती या गगनाला भिडल्या, अत्यंत महाग झाला. आणि त्याच वेळेला परदेशी जो माल यायचा किंवा परदेशातून आणि प्रामुख्याने ब्रिटनमधून जे सगळं माल आयात व्हायचा तो माल अत्यंत स्वस्त झाला आणि त्याच्यामुळे हळूहळू आपल्या भारतीयांनीच भारतीय व्यवसायांकडे पाठ फिरवून परकीय मालाकडे आपली दृष्टी वळवली आणि ते तिकडेच आपला विक्रय करू लागले.
आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू भारतातील उद्योगधंदे हे संपूर्णपणे रसातळाला गेले. आपल्याकडचं कापड असेल, आपल्याकडची अवजारं असतील किंवा मसाले असतील, ह्या सगळ्याचा व्यापार हा ब्रिटिशांनी आपल्या हातात घेतला आणि स्वदेशीची पूर्णपणे माती करून टाकली आणि त्यातून भारतीय अर्थव्यवस्था त्यांनी खिळखिळी करून टाकली. त्यानंतर भारतात स्वदेशीची चळवळ झाली नाही का, तर ती मोठ्या प्रमाणावर झाली. प्रामुख्याने आपण विचार करताना महाराष्ट्राचा केला तर महाराष्ट्रात टिळकांच्या अगोदर जवळजवळ 50 वर्ष स्वदेशीचा प्रसार हा लोकहितवादींनी केला होता. त्याच सुमारास, त्याच्या थोडं नंतर असेल, रानडेंनी स्वदेशीचं अर्थशास्त्र नक्की काय आहे, स्वदेशी अंगीकारल्याने भारतीय अर्थकारणावर कसा चांगला परिणाम होऊ शकतो, ह्याची सगळीकडे प्रसार केलेला होता, हे विचार मांडले होते. सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी मोठ्या प्रमाणावर ही चळवळ एक व्रत, एक आंदोलन म्हणून उभं करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ती पूर्ण परिपक्व करता आली नाही. त्याच्या पुनरुज्जीवनाचं काम हे नामजोशींनी सुद्धा केलं. त्यांनी मोठी मोठी प्रदर्शनं भरवणं, मोठे मोठे औद्योगिक समारंभ भरवणं, सभा भरवणं, अशा प्रकारे ही जी स्वदेशीची चळवळ आहे ती चळवळ पुन्हा पुनरुज्जीत करण्याची एक तळमळ दाखवली, तसे प्रयत्न केले. पण ह्या सगळ्याला कुठेतरी पूर्णविराम मिळाला नाही किंवा ह्यातून फलित मोठ्या प्रमाणावर सापडलं नाही. आता ते का सापडलं नाही ह्याचं उत्तर टिळकच एका लेखात लिहितात. टिळक म्हणतात की त्यावेळची परिस्थिती अशी होती की आपल्याला ह्या स्वदेशी किंवा औद्योगिकीकरण ह्या गोष्टींकडे इतका लक्ष द्यायची गरज वाटत नव्हती, कारण आपल्याकडे काही प्रमाणात त्यावेळेला संपन्नता होती. त्यामुळे लोकांनी ह्या स्वदेशी आणि औद्योगिकीकरण ह्याच्याकडे जरी वाहवा केली असली तरी त्याच्याकडे प्रत्यक्ष ते वळले नाहीत. आणि त्याचाच परिणाम असा झाला की ह्या चळवळी फसल्या किंवा अपरिपक्व राहिल्या. टिळकांनी जे स्वदेशी आंदोलन सुरू केलं त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे यश मिळालं त्याबद्दल टिळक लिहितात की त्याच्या आधीचा जो समाज होता तो संपूर्ण भारतीय समाज हा दुष्काळ, प्लेग किंवा सरकारचे जे जुलूम होते, अत्याचार होते, त्याने पूर्णपणे नागवा झाला होता. आम्ही पूर्ण भिकार झालो आहोत असं टिळक एका ठिकाणी लिहितात. आणि ह्या भिकार प्रवृत्तीमुळे, ह्या नागवेपणामुळे अत्यंत हलाखीत आपली संपूर्ण समाज गेलेला होता, संपूर्ण लोकसंख्या होती. राष्ट्रीय सभा किंवा काँग्रेस मार्फत जे कार्य चाललेलं होतं त्यातूनही काहीच असं फलित मिळत नव्हतं आणि त्यांची जी कृती आहे ती काही फार राष्ट्र स्वातंत्र्याकडे घेऊन जाते असं दिसत नव्हतं. त्यामुळे जनतेला नैराश्य आलेलं. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करून टिळकांनी स्वदेशी हे धोरण पुढे आणलं. हे धोरण पुढे आणल्यावर निराश झालेल्या जनतेला एक नवीन शस्त्र मिळालं आणि ह्या शस्त्राचा उपयोग आपल्याला आपल्या उन्नतीसाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी करता येईल ह्याचा त्यांना ज्या वेळेला समज आला त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर तत्कालीन समाज टिळकांच्या पाठी उभा राहिला. अजून एक महत्वाची गोष्ट ह्या चळवळीला यश प्राप्त करून देण्याबाबतची ही ती म्हणजे टिळकांचं व्यक्तित्व. टिळकांनी आपल्या भोवती एक वलय तयार केलेलं किंवा टिळकांनी स्वतःभोवती एक पार्श्वभूमी तयार केलेली होती. टिळकांना लोक महाराज म्हणत, त्यांनी लोकमान्य ही पदवीच टिळकांना बहाल केलेली होती. त्यांनी पाहिलेलं की हा धडाडीचा कार्यकर्ता आहे, हा धडाडीचा नेता आहे, अत्यंत निस्वार्थ राष्ट्रप्रेम याच्यात आहे आणि सर्वस्व त्यागाची त्याची तयारी आहे. आणि ह्याच कारणांमुळे टिळकांची एक पकड आपल्या समाजावर होती आणि ह्या पकड असल्यामुळेच कुठेतरी एक मोठा जनसमुदाय टिळकांच्या स्वदेशी आंदोलनात समाविष्ट झाला आणि एक मोठं आंदोलन ज्याने संपूर्ण इतिहासाचीच दिशा बदलली असं आपण म्हणू शकतो, असं कुठेतरी नावारूपाला आलं. प्रत्येक आंदोलनाला एक तत्कालीन कारण असतं असं मी म्हणालो मगाशी, जसं की फ्रेंच राज्यक्रांतीला झालेला गोळीबार असेल किंवा रशियन राज्यक्रांतीच्या वेळेला झारने केलेला गोळीबार असेल. असंच काहीच तत्कालीन कारण हे स्वदेशीच्या चळवळी बाबतीत पण झालं आणि ते कारण होतं बंगालची फाळणी. मुस्लिम बहुल असलेला पश्चिम बंगाल म्हणजे बंगालचा पश्चिम भाग, ज्याला आज आपण बांगलादेश ओळखतो, आणि पूर्वेकडे असलेला बंगाल, पूर्व बंगाल, ह्यांची फाळणी करून
ह्याची फाळणी करून जे मुसलमान आणि हिंदूंमध्ये ऐक्य निर्माण झालंय ते कुठेतरी त्याला सुरुंग लावायचा आणि त्यातून त्या फुटीतून आपलं राजकारण साधावं असं इंग्रजांनी ठरवलेलं. आणि ह्यालाच कुठेतरी कर्झनचा हा निर्णय घेण्यात आला होता. मुळात आधी कर्झन बद्दल टिळकांचं जर वक्तव्य पाहिलं तर टिळक कर्झन बद्दल म्हणतात की हा बंगाली समाजाच्या, बंगाली मनाला पायाखाली तुडवून चालणारा एक मत्त हत्ती आहे, मदमस्त असा हत्ती आहे. किंवा ते लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा देतात. औरंगजेबाची उपमा का देतात तर ह्याचं कारण की तो इतका सत्तांध आहे की ज्याप्रमाणे औरंगजेबाने आपल्या धर्मांधतेमुळे मुघल सत्तेला खिळखिळी करून टाकलं, तसंच हा कर्झन आपल्या सत्तांधतेमुळे इंग्रजी सत्तेला खिळखिळ करणार आहे. त्यामुळे मुळातच भयंकर राग या कर्झन बद्दल टिळकांना आहे आणि त्यात कर्झनने ही बंगाल फाळणीचा उद्योग केला आणि त्याबद्दल भयानक प्रमाणात असंतोष पसरला. बंगाल पेटून उठला आणि तिकडच्या नेत्यांनी कोणतं शस्त्र हातात घेतलं तर त्यांनी त्यावेळेला स्वदेशी आणि बहिष्कार ही दोन शस्त्र आपल्या हातात घेतली. टिळक त्यावेळेला बंगालच्या प्रत्येक आंदोलनाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. तत्कालीन भारतीय राजकारणाचं हे खूप मोठं गमक आहे, खूप मोठा यशस्वीतेचं हे सूत्र आहे की त्यावेळेला बंगालमधल्या क्रांतिकार्याला किंवा बंगालमधल्या चळवळीला महाराष्ट्रातले नेते हे पाठिंबा द्यायचे किंवा त्याच्या समर्थनार्थ उभे राहायचे. टिळकांनी सभांमधून असा प्रचार सुरू केला की हे फक्त बंगालमध्ये सुरू झालेलं आंदोलन नाहीये, तर हे आंदोलन अखिल भारतासाठी तयार झालेलं आंदोलन आहे आणि प्रत्येक शहरातल्या पुढाऱ्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन लोकांनी ह्या आंदोलनाबद्दल सांगावं आणि ह्या आंदोलनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करावा. टिळकांनी एक चतुसूत्री कार्यक्रम ह्यासाठी मांडला आणि तो असा होता: स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. आता ह्या चारही गोष्टी कुठेतरी एकमेकांना संलग्न आहेत. बहिष्कार केला नाही तर आयात ही वाढतच राहील आणि बहिष्कार मुळात एक राजकीय शस्त्र यासाठी आहे की ज्याच्यामुळे परकीय सत्ता ही खिळखिळी होईल किंवा त्यांना धक्का बसेल. दुसरी गोष्ट म्हणजे स्वराज्य जर निर्माण करायचं असेल तर त्याचा पाया हा औद्योगिकीकरणावर असायला हवा. आर्थिकदृष्ट्या प्रबल झाल्याशिवाय स्वराज्य निर्माण करता येणार नाही. आणि ह्या सगळ्याला परिपक्व असं जर जनमानस बनवायचं असेल, या सगळ्याला पाठिंबा देण्यासाठी जर तरुण निर्माण करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय शिक्षण पोहोचवणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्यावर मग आपण शेवटी स्वराज्य मागू शकतो आणि एक भक्कम असं आधुनिक भारताचं स्वप्न पाहू शकतो. आणि ह्या सगळ्याचा विचार करूनच टिळकांनी हा चतुसूत्री कार्यक्रम मांडलेला. ह्या संपूर्ण चळवळीचा उपयोग रचनात्मक राष्ट्रवादाला लढाऊ स्वरूप देण्यासाठी व सामान्य जनतेला राष्ट्रकार्यात समाविष्ट करण्यासाठी टिळकांनी करण्याचे ठरवले आणि त्या योगे त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. टिळकांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. ती कशी तर त्यांनी नवीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सभा घेतल्या. त्या सभातून त्यांनी नक्की स्वदेशी म्हणजे काय, बहिष्कार कशा प्रकारे टाकला गेला पाहिजे, स्वदेशीचं व्रत काय आहे याबद्दल त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. सभा घेतल्या, अग्रलेख लिहिले. इतकंच करून ते थांबले नाही तर त्यांनी वेळप्रसंगी स्वदेशी दुकानं सुद्धा स्थापन केलेली आहेत. टिळक हे एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते, जरी त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली नसली तरी. याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. त्यातलं महत्वाची दोन उदाहरणं सांगतो. एक उदाहरण म्हणजे टिळकांनी त्यावेळेला सांगून ठेवलेलं होतं की महाराष्ट्रातली जमीन ही मॉरिशियस सारखी आहे आणि इकडे मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन करू शकतो आपण. ऊसाची लागवड भरमसाठ करून मोठमोठे साखर उद्योग आपण इथे किंवा गुळाचे उद्योग आपण इथे करू शकतो. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्रात किती साखर सम्राट झाले हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. दुसरी गोष्ट, टिळकांनी त्यांच्याकडे जे लोक यायचे त्यांना असा उपदेश केला की तुम्ही एकत्र या आणि ट्रेड युनियन्स बनवा. एकत्र येऊन तुम्ही एकत्र भांडवल एकत्र करा आणि त्यातून तुम्ही आपला व्यवसाय मोठा करा. ह्यावरून हे लक्षात येतं की त्यावेळच्या अर्थकारणाचा चांगलाच अभ्यास टिळकांनी केलेला होता. आणि म्हणून
टिळकांनी स्वदेशी आणि बहिष्कार हातात घेतल्यावर फक्त वाचाळपणा न करता मोठ्या प्रमाणावर कार्य सुद्धा केलं. टिळक स्वदेशीकडे 4 रंगांनी पाहायचे. त्यातलं प्रमुख आणि महत्वाचं हे की टिळक हे ह्याच्याकडे एक देशभक्तीचे आचरण करण्याचे व्रत म्हणून पाहायचे. जर तुमच्या मनात देशभक्ती आहे, जर तुम्हाला देशाबद्दल आस्था आहे, तर तुम्ही देशात उत्पन्न होणारे पदार्थच वापराल. वेळ प्रसंगी त्याच्यासाठी तुम्ही आग्रही राहाल. अगदीच वेळ आली तरच तुम्ही बाहेरच्या देशातले पदार्थ वापरात आणाल. दुसरी गोष्ट, परदेशीच्या बहिष्काराचा शस्त्र म्हणून त्यांनी वापर केला. जसं मी मगाशी सांगितलं की ब्रिटिश राज्यकर्ते दुतोंडी होते. एका बाजूला ते ब्रिटिश राज्यकर्ते होते आणि दुसऱ्या बाजूला ते ब्रिटिश व्यापारी होते. त्यामुळे ह्या व्यापाऱ्याला जरा कुठे धक्का लागला की लगेचच आपल्याला राज्यकर्त्यांकडून लाभ मिळेल असा त्यांचा ठाम समज होता. तिसरी, बहिष्कारामुळे नाईलाजाने सरकार हक्क बहाल करेल. जे मगाशी सांगितलं की नक्कीच ज्या वेळेला व्यापार डगमगायला लागेल त्यावेळेला ब्रिटिश सरकारला हक्क द्यावेच लागतील आणि ते तसे दिलेही नंतर. आणि चौथं आणि दूरदृष्टी दाखवणारं की ह्यामुळे स्थानिक उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि भविष्यात औद्योगिक क्रांतीचा पाया ह्यातून रचला जाईल. टिळकांची जी संपूर्ण राजकारणाची दृष्टी आहे ती साधारणपणे भविष्यात जो स्वतंत्र भारत होईल त्याचा पाया रचण्याची आहे आणि त्यातूनच त्यांनी ही चळवळ सुद्धा सुरू केली. आता ह्या चळवळीची कशी वाटचाल झाली तर त्यात महत्वाची गोष्ट ही होती की लोक मोठ्या प्रमाणात ओढली गेली. हे ओढले जाण्याचं कारण मी मगाशी जसं सांगितलं की टिळकांचं व्यक्तित्व इतकं आकर्षक होतं की लोक त्यांच्यावर इतके प्रभावित झाले की त्यांच्यासाठी जीव द्यायला इथे तयार होते आणि त्यातूनच मोठा लोकसमूह त्यांच्या मागे उभा राहिला. गावागावातून स्वदेशीवर चर्चा, बैठका होऊ लागल्या. गावागावात स्थानिक पातळीवर स्वदेशीची दुकानं निर्माण झाली. स्वदेशी वस्तूची प्रदर्शनं भरवून त्याचा प्रचार व प्रसार करण्यात येऊ लागला. या सगळ्याचा फायदा कुठेतरी उद्योगधंद्यांना होऊन भारतात मोठ्या प्रमाणावर स्वदेशी उद्योगधंदे निर्माण झाले. ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण कुठलं असेल तर ते जमशेदजी टाटा यांचा स्टीलचा कारखाना. टाटांच्या कारखान्याला मोठं भांडवल ह्या स्वदेशीच्या चळवळीतून मिळालं आणि त्यातून एक मोठा औद्योगिक क्रांतीच्या पर्वाला सुरुवात भारतात झाली. मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रासारख्या प्रदेशात साखर निर्मिती होऊ लागली. साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात निर्माण झाले. नवीन नवीन उद्योग यातून उदयास आले आणि टिळकांनी वेळप्रसंगी स्वतः कष्ट शोषून, स्वतः आर्थिक झीज शोषून सुद्धा लोकांना आर्थिक सहाय्य केलंय, भागभांडवल बहाल केलंय. टिळकांच्या सहाय्याने, मार्गदर्शनाखाली लोकांनी स्वदेशी बँका उभ्या केल्या. या बँकांचं काम असं होतं की एखाद्याला जर नवीन उद्योगधंदा सुरू करायचा असेल स्वदेशी तर त्याला अर्थसहाय्य करायचं काम स्वदेशी बँका करत. आणि अनेक ठिकाणी स्वतः टिळकांनी पुढाकार घेऊन स्वदेशीची दुकानं उघडली. त्याच्या संचालकपदी ते होते. अशा प्रकारे ही संपूर्ण चळवळ सुरू झाली. मोठ्या प्रमाणावर भारतभर नवीन नवीन कारखाने निर्माण झाले. किती आता सांगायचे, साखर कारखाना सांगितला, बुटांचे कारखाने सुरू झाले, परत आपलं टोप्या बनवणं, छत्र्या बनवणं, काच सामान बनवणं, जुन्या काळातले जे काही आपले हे होते व्यापार होते किंवा जुन्या काळातले उद्योग पुन्हा एकदा सुरू झाले. आणि ह्या सगळ्यामुळे भारतात एक नवजीवन, एक संजीवनी निर्माण झाली आणि त्यातून पुन्हा एकदा भारतात स्वातंत्र्याची चाड निर्माण झाली. जसं मी मगाशी सांगितलं, स्वदेशी आणि बहिष्कार हे काही दोन वेगवेगळे गोष्टी नव्हत्या, एकाच नाण्याच्या या दोन बाजू होत्या. त्यामुळे स्वदेशीचा अभ्यास करताना कुठेतरी आपण बहिष्कार कशा प्रकारे त्यावेळेला अंमलात आणला गेला ह्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. बहिष्कार कसा करावा ह्याचा टिळकांनी एक महत्वाची हे सांगितलेली आहे की बहिष्कार करताना आपण जमलं तर स्वदेशीचाच आग्रह धरावा. स्वदेशी मिळालं खूप चांगलं, नाही मिळालं तर इंग्रजांचा माल घेऊ नये. त्याऐवजी आपण आशियात एखाद्या ठिकाणी तो माल बनतोय का तर तिकडून तो घ्यायचा प्रयत्न करावा.
नाही तर अमेरिकेसारख्या देशांकडे वळावं, आणि अगदीच नाईलाज असेल तर इंग्रजी वापरावा, नाहीतर सरळ सरळ इंग्रजी मालाचा बहिष्कार करावा. भारतात ह्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या परदेशी मालाची होळीच्या होळी केली. म्हणजे ट्रकमध्ये हा सगळा कपडा भरला परदेशी, संपूर्ण पुण्यात त्याची मिरवणूक काढली आणि लाकडी पुलाच्या खाली त्याची होळी पेटवून दिली. हे करणारे किंवा ह्याचं नेतृत्व कोण करत होतं, तर त्यावेळेला एक प्रखर हिंदुस्थानातला एक प्रखर पुढारी, युवक पुढारी होता आणि त्याने ह्याचं नेतृत्व केलं. त्यांचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. सावरकरांनी ही एवढी मोठी होळी आयोजित केलेली होती. त्याच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले की अरे जाळायचं कशाला, मग तुम्ही लोकांना वाटा ना, गरीब लोक असतात. टिळकांनी सांगितलं गरज नाहीये, हे असले सल्ले आम्हाला देऊ नका. जाळल्याने राग दिसून येतो, जाळल्याने पाप जळतं, आणि दुसऱ्यांना द्यायचं ना, मग आम्ही स्वदेशी देऊ ना, चांगलं देऊ, पाप कशाला दुसऱ्यांना देऊ. अशा प्रकारे ह्याचं सुद्धा खंडन, या मुद्द्याचं खंडन टिळकांनी केलं. अजून एक स्वदेशी बाबत सतत हा मत प्रवाह होता की स्वदेशी महाग पडतं, स्वदेशीमुळे लोकांना आर्थिक तुटीला सामोरं जावं लागतं, आर्थिक नुकसान लोकांचं होतं, सामान्य लोकांचं. त्यावर टिळक म्हणतात की जर 1 रुपयाची गोष्ट तुम्हाला 2 रुपयाला मिळते आहे आणि ती तुम्ही 2 रुपयाला, परकीय गोष्ट 1 रुपयाची गोष्ट 2 रुपयाला मिळते आहे, तर तो 2 रुपया तुमचा बाहेर निघून चाललाय. तीच गोष्ट जर स्वदेशीत 4 रुपयाला मिळते आहे, तर ते 4 रुपये तुमचे देशाबाहेर जात नाहीयेत, ते तुमच्याच देशात राहत आहेत. आणि त्याचा उपयोग काय होतोय, तर नवीन कारखाने उत्पन्न करणं, नवीन उद्योगधंदे उत्पन्न करणं आणि त्यातून अधिकाधिक प्रमाणात माल उत्पन्न करणं. ज्या वेळेला ही जी संपूर्ण चक्र आहे ते योग्य रीतीने फिरेल, सुरुवातीला तुम्हाला थोडासा अर्थत्याग करावाच लागेल. मात्र ज्या वेळेला हळूहळू नवीन नवीन कारखाने निर्माण होतील, माल मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायला लागेल, त्यावेळेला हळूहळू ह्या किमती सुद्धा घटतील आणि एक वेळ अशी येईल ज्या वेळेला परकीय मालापेक्षाही आपला माल सरस असेल आणि स्वस्त मिळेल. अशा प्रकारे सतत टिळक आपल्या अनुयायांच्या मार्गे किंवा आपल्या स्वतः उभे राहून स्वदेशीचे पालन करणाऱ्या लोकांच्या उभे होते. ज्या वेळेला सावरकरांचा मगाचा मी उल्लेख केला, सावरकरांनी हा जो संपूर्ण घाट घातला होळीचा, परदेशी कापडाच्या होळीचा, त्यानंतर कडक कारवाई सावरकरांवर केली. सावरकरांना फर्ग्युसनच्या वसतिस्थानातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना 10 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. टिळक अत्यंत संतप्त झाले. टिळकांनी लगेचच्या लगेच एक लेख लिहिला, आणि त्या लेखातून त्यांनी तत्कालीन फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य रँगलर परांजपे आणि डेक्कन कॉलेजचे प्राचार्य सेल्बी यांच्यावर तोफ धडाडली, त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आणि त्या लेखाचं शीर्षकच इतकं चटका लावणारं होतं. त्या लेखाचं शीर्षक होतं, हे आमचे गुरुच नव्हेत, हे अशी दीक्षा देणारे आमचे गुरुच नाहीयेत, हे आम्हाला मान्यच नाहीत. अशा प्रकारे सतत टिळक स्वदेशीचा पुरस्कार करत होते, सतत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करत होते. टिळकांचे अनुयायी गावागावात जाऊन स्वदेशीबद्दल प्रचार करत होते आणि लोक सुद्धा ते ऐकत होते. लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर ते आत्मसात करत होते आणि आपल्या नसानसात स्वदेशी भिनवत होते. ह्याची 4 उदाहरणं महत्वाची देतो. मारवाडी व्यापाऱ्यांचा एक गट त्यावेळेला कलकत्त्यात होता, बडा बाजारमध्ये त्यांचा व्यापार चालायचा. या गटाने असा एक नियम पारित केला की ह्यानंतर जो कोणी परकीय माल मागवेल आणि त्याची विक्री करेल त्याला आपण व्यापारातून बहिष्कृत करायचं, त्याला यापुढे व्यापारात घ्यायचं नाही. आणि त्यामुळे तिकडच्या सगळ्या मारवाडी लोकांनी स्वदेशीच गोष्टी विकण्यास सुरुवात केली. दुसरी गोष्ट, साखर कारखाने. ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणावर साखर आयात व्हायची भारतात आणि त्यामुळे दैनंदिन उपयोगातली ही साखर आता काय करायचं, ही कशी थांबवायची, त्यासाठी महाराष्ट्रात गुळाचे कारखाने मोठ्या प्रमाणावर काढण्यात आले आणि ते आजही चालू आहेत. त्यावेळेला जी प्रेरणा टिळकांकडून मिळाली त्या प्रेरणेवर आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर गुळाचे कारखाने महाराष्ट्रात चालू आहेत. तिसरी गोष्ट, वस्त्राचा शोध. मला ही नवीनच गोष्ट कळाली.
की त्यावेळेला ब्लेड्स ह्या इंग्लंडमधून आपण आयात करायचो आणि त्या ब्लेड्सचा वापर दाढी करण्यासाठी आणि केशवपनासाठी वगैरे व्हायचा. ज्या वेळेला लोकांना हे कळालं की हे आपल्याला स्वदेशीचा स्वीकार करायचा आहे, परदेशी मालावर बहिष्कार घालायचा आहे, त्यावेळेला लोकांनी दाढी वाढवायला सुरुवात केली की नाही, आम्ही दाढीच करणार नाही, हे जर बाहेरून आयात होणारं ब्लेड आहे तर मी दाढीच करणार नाही. आता न्हाव्यांसमोर प्रश्न पडला, आता काय करायचं. तेव्हा त्यांनी एक नवीन अवजार शोधून काढलं, त्याचं नाव वस्तरा, आणि तेव्हापासून भारतात वस्तऱ्याचा उपयोग दाढीसाठी सुरू झाला. अशीच एक गोष्ट धोब्यांची सुद्धा आहे. जो वॉशिंग पावडर यायची ती इंग्लंडमधून यायची आणि त्यातून कपडे धुतले जायचे. ज्या वेळेला धोब्यांना कळलं की आता स्वदेशी आपल्याला स्वीकारायचं आहे, त्यावेळेला त्यांनी वॉशिंग पावडर वापरणंच बंद केलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही वॉशिंग पावडरने कपडे धुणार नाही. त्यांनी गंगेच्या किंवा नदीच्या किनाऱ्याला जी मऊ वाळू असते त्या वाळू मार्फत कपडे धुवायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांनी लोकांचे कपडे धुतले. अशा प्रकारे जर तुम्ही हे सगळ्या उदाहरणांचा बारीकाईने विचार केला तर एक आपल्याला लक्षात येतं की टिळकांचा हा जो स्वदेशीचा विचार होता तो तत्कालीन लोकांनी आपल्या नसानसात भिनवलेला. सामान्यातला सामान्य म्हणजे अगदी धोब्यासारखा माणूस सुद्धा स्वदेशीच्या पाठी अगदी ठामपणे उभा होता. आता ह्या सगळ्याचं फलित काय किंवा ह्या सगळ्याचा परिणिती कशात झाली, तर ह्याचं यश मापायला आपल्याला 2-3 उदाहरणं इतिहासात सापडतात. ह्या चळवळीनंतर साधारण 1-2 वर्षातच इंग्रजी कापड 1.5 कोटीने कमी आयात झालं आणि टिळकांच्या एका लेखात तर असं सांगितलंय की तत्कालीन भावामुळे आपल्याला ती 1.5 कोटी दिसतं, खऱ्या अर्थाने जवळजवळ इंग्रजांचं नुकसान हे 7 ते 8 कोटी रुपयांचं होतं. भाव जे होते, परदेशी वस्तूंचे भाव 20% कमी झाले. स्वदेशीच्या या नाऱ्यामुळे पूर्णपणे नेस्तनाभूत झाली ही संपूर्ण परदेशी आयातीची जी कंपनी होती ती. एका तारेत परदेशी व्यापारीच असं म्हणतात मँचेस्टरच्या त्यांच्या पुरवठेदारांना, द सेल ऑफ मँचेस्टर गुड्स हॅज बीन प्रॅक्टिकली स्टॉप्ड. वी शॅल बी रुइन्ड अँड शॅल नॉट बी एबल टू मेक फर्दर कॉन्टॅक्ट. म्हणजे आम्ही आता कंगाल झालेलो आहोत, आमची कंपनी दिवाळखोरीत निघणार आहे, आमचा व्यापार दिवाळखोरीत निघणार आहे, त्यामुळे कदाचित आम्ही तुमच्याशी बोलू शकणार नाही. ह्या सगळा परिणाम कोणाचा, तर हा सगळा परिणाम टिळकांनी नेतृत्व केलेल्या आणि मोठं केलेल्या स्वदेशीच्या चळवळीचा. ह्याचा स्वदेशी उद्योगधंद्यांना फायदा झाला का, तर हो झाला. स्वदेशी गिरण्यांना जवळजवळ त्यावेळेला 2 कोटींचा नफा झालेला एका वर्षात आणि तो नफा 83% इतका होता. त्यावरून आपल्याला समजून येतं की टिळकांचं व्यक्तिमत्व कसं होतं आणि टिळकांनी हा जो लढा उभारला त्याला किती मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण सुरू झालं भारतात. कधी नव्हे ते स्टील, बूट, जसे मी मगाशी म्हणालो, असे वेगवेगळे कारखाने निर्माण झाले आणि टिळकांनी सांगितलं की इतक्यावरच थांबू नका. त्यांनी तरुणांना आवाहन केलं की तुम्ही बाहेर जा, बाहेरच्या देशात जा, तिकडे नवीन तंत्रज्ञान काय आहे ते घेऊन या, आपण इकडे ते सगळं एस्टॅब्लिश करूया, इथे आणून आपण नवीन नवीन कारखाने तयार करूया, नवीन नवीन उत्पादनं घेऊया आणि ह्या सगळ्यातून आपल्याला आपला भारत घडवायचा आहे. हे टिळकांचे शब्द आहेत. टिळकांनी कधीच असं सांगितलं नाही की माझा औद्योगिकीकरणाला विरोध आहे. त्यांचं म्हणणं होतं किंवा व्यापाराला, त्यांचं असं म्हणणं होतं की आपण इंग्रजांच्या बरोबरीचे होऊया, आपला देश इंग्रजांच्या बरोबरीला नेऊया आणि मग त्यांच्याशी व्यापार करूया, मग खरी मजा आहे. या संपूर्ण चळवळीचा अजून एक यश ह्यात दडलेलं आहे की ह्या चळवळीत सामान्य जनता ही काँग्रेस बरोबर आली किंवा टिळकांबरोबर आली. टिळकांचा उदय लोकनेता म्हणून ह्या चळवळीतून खऱ्या अर्थाने झाला. काँग्रेस ही सामान्य जनतेचे प्रश्न हाती घेणारी व त्यासाठी लढणारी संघटना व्हावी हे टिळकांचं उद्दिष्ट कुठेतरी पूर्णावतारास येण्यास ह्या चळवळीने सुरुवात झाला. त्यावेळेची जी परिस्थिती होती चळवळीच्या आधीची, ती इतकी गढूळ होती की जुलमांमुळे आणि सततच्या ह्या दुष्काळामुळे जनता पूर्णपणे पिचलेली आणि अशा वेळेला स्वदेशी, बहिष्कार ह्या नवीन नवीन शस्त्रांचा वापर करून टिळकांनी पुन्हा एकदा आपल्या समाजाला संजीवनी दिली, पुन्हा एकदा हा समाज जिवंत केला आणि ह्यातून एक मोठी चळवळ कायमस्वरूपी त्यांनी सुरू केली.
संपूर्ण भारत त्यावेळेला टिळकांच्या पाठी उभा राहिला आणि भारताला एका लढाऊ राजकारणाची दीक्षा या व्यक्तीने दिली आणि त्यातूनच भारताचा एक प्रगत औद्योगिक देश राष्ट्र म्हणून जन्म झाला आणि त्याची वाढ आज सुद्धा आपल्याला दिसते. आज टिळकांनी स्वदेशीचा मंत्र देऊन जवळजवळ 100हून जास्त वर्ष झाली. आज जसं मी आधी सांगितलं की जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर आपण स्वदेशीकडे पाठ फिरवतो आहोत. पण आता अशी वेळ आलेली आहे की ह्या कोरोनामुळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे आपल्या बाजूच्या देशांच्या कुरघोडीमुळे असेल, कदाचित आपल्याला आता आत्मनिर्भर व्हावं लागतंय. अशा वेळेला आपण ही गोष्ट साठवली पाहिजे मनात, आपल्या नसानसात भिनवली पाहिजे की जमेल तितका मी स्वदेशीचा स्वीकार करेन, जिथे जिथे जमेल स्वदेशीचं आचरण आणेन आणि त्यातून माझ्या देशाच्या प्रगतीला जमेल तितका मी हातभार लावेन. इथे आपली 2 प्रकारे मला जबाबदारी वाटते. एक जबाबदारी ते गिऱ्हाईक म्हणून, स्वदेशी हे पूर्णपणे गिऱ्हाईकाने तयार केलेली चळवळ आहे. जर आम्ही घेतलंच नाही तर स्वदेशी कसं काय चालेल. त्यामुळे आपण गिऱ्हाईक म्हणून तर काम करूच, पण त्यासोबत आपण भांडवलदार किंवा उद्योजक म्हणून काम करू शकतो का? ज्या गोष्टी आपल्या देशात आत्ता नाही आहेत, ज्या गोष्टींसाठी पूरक असं तत्वज्ञान आपल्याकडे नाहीये, ते तत्वज्ञान आपण बाहेरच्या देशातून आणू शकतो का? इथे आणून त्याचा इस्टॅब्लिश करू शकतो का? नवनवीन उद्योग आपण निर्माण करून आपण ते उद्योग बाहेर निर्यात करू शकतो का? ह्याचा आपण विचार केला पाहिजे. ही सत्र किंवा टिळकांची आज जयंती आहे, हे सगळं का आपण करतो? ह्याचं कारणच हे असतं की सतत आपल्यावर एखादी गोष्ट हॅमर केली नाही, सतत आपल्याला एखादी गोष्ट सांगत राहिलं नाही तर काळाच्या ओघात आपण ती विसरतो. आणि आज कुठेतरी भारतीय जनमानसाची माणसामध्ये अशीच हे झालेली आहे की आपण स्वदेशीकडे आता पाठ हळूहळू फिरवतोय का? तर आपल्याला आता अधिक जोमाने स्वदेशी चळवळीकडे पाहायला हवं, अधिक जोमाने स्वदेशीचं कार्य हाती घ्यायला हवं. आणि ह्या सगळं करत असताना आपण टिळकांचे स्वदेशीबाबतचे विचार सतत मनात स्मरले पाहिजेत आणि सतत आपण टिळकांचं स्मरण करून त्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवून हे कार्य करत राहिलं पाहिजे. आज टिळकांच्या जयंतीनिमित्त त्यांना शतशः नमन. त्यांनी दिलेले जे विचार आहेत ते यानंतर ही अनेक वर्ष, शतकानुशतके भारतीयच काय जागतिक व्यासपीठावर असेच आपल्याला प्रेरणा देत राहतील इतकं असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा टिळकांना नमन करून मी हे सत्र संपवतो. धन्यवाद तन्मय. आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ते अनम्यूट करून विचारावेत. कोणाला काही प्रश्न आहेत का? ओके. एक मिनिट, So, I think- एक फक्त सांगायचं राहिलं, म्हणजे शेवटचा पॉइंट सप्लिमेंटरी टाईप की टिळकांवर वाचन काय केलं किंवा व्हॉट आर द रेफरन्सेस फॉर दिस व्हिडिओ, काय संदर्भ होते. तर एक महत्वाचा संदर्भ आहे पर्वतेंनी लिहिलेलं टिळक ऍज अ इकॉनॉमिस्ट म्हणून पुस्तक. अत्यंत चांगलं पुस्तक आहे. टिळकांचं चरित्र म्हणाल तर धनंजय कीरांचं चरित्र खूप चांगलं आहे. पर्वतेंचं पण एक चरित्र आहे. एक काही प्रबंध आहेत जे टिळकांच्या एका वंशजांनी त्यांच्यावर प्रबंध लिहिलेला आहे, तो एक आहे. अजून एक टिळक अँड स्वदेशी म्हणून एक प्रबंध आहे. तर असे प्रबंध जर तुम्हाला मिळाले तर नक्की वाचा. टिळकांचं समग्र कार्य मिळालं तर त्यातले त्यांचे लेख वाचा, जेणेकरून टिळकांचे विचार अधिक स्पष्ट होतील. आणि जर आपल्याला पुढच्या काळात काही संभ्रमावस्था आली तर आपले डाऊट कदाचित यातून क्लिअर होतील.
थँक्यू. धन्यवाद तन्मय. कोणी काही प्रश्न विचारत नसल्यामुळे मला असं वाटतं की कोणाला काही प्रश्न नसावेत. सो पुढच्या सत्राबद्दल छोटीशी माहिती देतो. पुढचं सत्र ही लोकमान्य टिळकांशीच निगडित आहे आणि लोकमान्य टिळकांच्या काही फार प्रसिद्ध असलेल्या गोष्टींपैकी एक गोष्टीवरती पुढचं सत्र आहे, ते म्हणजे गीता रहस्य. सो पुढच्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता आपलं हे सत्र असणार आहे. सत्राचे वक्ते आहेत डॉक्टर अजिंक्य नवरे. डॉक्टर अजिंक्य नवरे हे स्वतः PhD आहेत आणि मुळात त्यांच्या PhDचा विषयच कर्मयोगा अँड इट्स इम्पॅक्ट ऑन स्पिरिच्युअलिटी अँड पॉझिटिव्ह सायकोलॉजी ऍट वर्क प्लेस असा त्यांच्या PhDचा विषय आहे आणि त्यांचा खूप गहन अभ्यास आहे लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्य या ग्रंथाचा. सो येत्या रविवारी आपल्या सत्राचा हा विषय असणार आहे. तर सर्वांनी या सत्रास उपस्थित राहावे अशी मी एक इच्छा प्रकट करतो. आणि उद्या ह्या संदर्भातला मेसेजही फ्लोट होईलच. सो त्याच्यामध्ये आपल्याला गुगल मीटची लिंक आणि वेळ वगैरे सगळं कळेल. सो सर्वांना विनंती आहे की या रविवारी तुम्ही सत्रास उपस्थिती नोंदवावी. आपल्या प्रथेप्रमाणे आपण पसायदानाने सत्राची सांगता करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नीमस द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवा वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला.